आम्हाला लोकांची इच्छा ही आहे की हे एक एकत्रित पर्याय ज्याचा फेच आमचा जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षांनी सुद्धा सहभागी व्हावं आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्याच्यासाठी आजच बैठक होती. त्या बैठकीमध्ये काय झालं याची माहिती मला नाही, त्याचं कारण मी इथं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे काही सहकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय, त्यांच्याकडून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांची पुण्याला काहीतरी जाहीर सभा आहे आणि त्यामुळे ते आज आम्हाला लोकांच्यावर चर्चा करायला वेळ काढू शकत नाही. त्यांची जी अडचण आहे ती दिली नव्हती, त्यामुळे कदाचित त्यांच्याबद्दलची चर्चा उद्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून त्या रस्त्याने आम्ही जायचा निर्णय घेतलेला आहे. आमचा प्रयत्न आहे की सगळ्या विरोधकांच्या ते पक्षता करावी आणि लोकांना पर्याय हवा आहे. तर सकाळपासून आम्ही लोक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आमच्या कार्यकर्त्यांची सुसंवाद करतो. प्रत्येक मतदारसंघाचे कमीत कमी 150-200 कार्यकर्ते महत्त्वाचे, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित आहेत आणि त्यांचे असेसमेंट ऐकल्याच्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा प्रकारचं फीडबॅक आज आम्हाला आमच्या सहकाऱ्यांच्याकडून मिळत आहे. आणि ही जनतेची जर इच्छा असली तर राजकीय पक्ष म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याची पूर्तता करायची आणि ती जबाबदारीची पूर्तता करत असेल तर आम्ही अन्य पक्षांच्यावर एकत्रित बसण्याचा निर्णय जो घेतोय तो योग्य आणि त्याच्यात यश मिळेल असा निदान माझा प्रयत्न राहील. असं आहे की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून दमदाटीचे फोन येतो, दबाव टाकला जातो. काही शासकीय निमशासकीय कर्मचारी जे आहेत, उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सरकारी संस्थेत काम करणारे, त्यांना नोकरीला रोखावे लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं. आम्ही सांगितलं की आता प्रत्यक्ष असं घडलं आहे, त्याची उदाहरणं आमच्याकडे द्या, त्याच्या खोलात आम्ही जाऊ. पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो. कुणी दमदाटी आणि प्रेशर यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभा आहोत आणि तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही काही एकटे नाही. थोडं जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केला तुमच्यावर. खरं सांगायचं जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे. जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही. मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचं वक्तव्य पाहिजे. जरांगेच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला पहिला मी गेलो होतो आणि त्यांना भेटून एवढं सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो, पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे टिकेल अशी करा. तुमच्या मताच्यासाठी आग्रह समजू शकतो, पण इतर समाजाच्या संबंधी कटुता ही योग्य दिसणार नाही. एवढं फक्त वादन त्यांचा संवाद केला. त्यानंतर आज एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही
ला घेत नाही. आणि असं असताना त्या दोघांनी त्याच्यात खरं वृक्षांची नाही उपवृक्षांची हे स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सोबत असणारे आमदार राजेश टोपे यांच्यावर सुद्धा आरोप लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा 100% चुकीचं. मला माहिती आहे राजेश टोपेंची मदत राज्य सरकार घेत होतं हा प्रश्न सोडवाय, पण त्यांचे शेजारी येते आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी मीटिंग पॉईंटवर आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी टोपेंना सुचवलं होतं याची माहिती मला आहे.